जीव सुद्धा याने पायर ठेवला तुमच्या, उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीसनी तरी मागं नाही सरकार. पण एक मागतो, काही करा, व्यवसाय, शेती, नोकरी, राजकारण काय बघू नका. एवढ्या वेळेस फक्त मराठीची जात हरून देऊ नका. जे व्हायचं असेल ते होईल. एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना, कमी तर कमी 50 पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करून सुद्धा कोणी बघणार. थोडं फक्त रक्त दाखवायचं. आता आम्ही चाललोय मुंबईला, आम्हाला तिकडे धोपटलं फिपाटलं तर तुम्ही असे सावध राहता. या महाराष्ट्रात शांततेत चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे. चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे. आणि मला त्याची परिस्थिती आली. शिवनेरी गड सोडला, जुन्नरला तुफान मराठी आले. त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते, मिळ नाही. आणि मला तर वाटतं तुमच्या मंचर सारखे कुठंच जमत नाही काय काय. आता चारही बाजूने पॅक केलं आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही, अमुक करू तमुक करू. एवढे मराठी बघितल्यावर मला नाही वाटत आता. आणि जर घ्यायचंच असलं त्याला जर घ्यायचंच असलं हुक गुतून तर घे म्हणा. आता त्याला काय करावं मग आम्ही? तिथं काय आमचा नाही इलाज नाही. हे नाही बेकार येत. एकदा जर खवळ्याने जर 11-11 एकदा रूप घेतला रे बाबा, हे सगळ्याला खोलीत येत. मग शांततेनं उद्या 10 वाजता सकाळी शांततेनं मी आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचं. काय जे करायचं आंदोलन ते पण हटायचं मात्र नाही. आता हरवून द्यायचे नाही जात. आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा, काही दुसरीकडे बसा, तर आम्ही दुसरीकडे बसू. आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे. लय गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जा जरा लय झाले तर पलीकडे